नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक नवीन प्रोडक्ट अनबॉक्सिंग करतो आहे आणि ते इन्स्टॉलेशन पण ह्याच व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर आपली गाडीसाठी आपण जे डॅश कॅम आजकाल ऐकतो की डॅश कॅमचं इम्पॉर्टन्स काय, महत्त्व काय आहे. तर डॅश कॅम ह्यासाठी महत्त्वाचं आहे की आजकाल आपण जे गाडी चालवतो तर कोणी कोणत्याही वेळेने आपण जरी नीट चालवत असलो तरी पुढचा माणूस त्यासारखा नीटनेटका चालवेल असं नाही. त्यामुळं डॅश कॅम महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपण डॅश कॅम ऑर्डर केलेला आहे की त्यात सगळं रेकॉर्ड होतं. आपण फ्रंट आणि रिअर दोन्हीचं सेट ऑर्डर केला आहे क्युबोचा 4K प्रो. तर त्यामुळं हे लोक जे येतात आणि काही वेळेस स्वतःहून आडवे येतात आणि दुसरं कार चालकावरती त्याचा ब्लेम लावतात की तुम्ही स्वतः अंगावरती गाडी घातली असं वगैरे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की कोणी गाडीला स्क्रॅच करतं, काय करतं, त्यासाठी डॅश कॅममध्ये सगळं रेकॉर्ड होतं. त्यामुळे डॅश कॅम महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा सेलमध्ये होता तर ऑर्डर केला अमेझॉनवरून. तर मला म्हणजे मी मागच्या वर्षी पण बघितलेलं, त्यावेळेला ॲक्च्युली स्वस्त होता आणि त्यावेळेला मला 10K पडत होतं, 10,000 पडत होतं. पण मी त्यावेळेला घेतला नव्हता कारण मला एवढं असं गरजेचं नव्हतं वाटत. पण नंतर मग मला वाटलं की ते बसवणं गरजेचं आहे कारण लोक जनरली आता आजकाल असेच लोक गाडी चालवतात, त्यामुळं ऑर्डर करायला पाहिजे. तर मला हा सेलमध्ये आता 11,500चा पडला, दोन्ही फ्रंट आणि रिअरचं. तर ह्याच्यामध्ये 1 TB अपग्रेडेबल स्टोरेज आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता की बॉक्स ओपन केल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला दिसते हे स्टिकर आहेत. तर हे स्टिकर कशासाठी आहेत तर आपण रिअर विंडोवरती जेव्हा आपण लावतो रिअर ग्लासवरती तर तिथे स्टॅटिक चार्ज क्रिएट होतो. तर जे आपले डस्ट वगैरे त्याच्यावरती जमा होते किंवा काय, तर ते स्टॅटिक चार्ज तयार होतो आणि त्यामुळं कॅमेऱ्याच्या सिग्नलला वगैरे इश्यू येऊ शकतो. त्याच्यासाठी ही फिल्म लावायची जेणेकरून ग्लास आणि त्याच्यामध्ये एक डिस्टन्स राहील आणि स्टॅटिक चार्ज क्रिएट नाही होणार. म्हणून ही फिल्म लावून मग त्याच्यावरती रिअर कॅमेरा लावायचा. तर फ्रंटसाठी हे फ्रंट कॅमेराचं युनिट आहे. तर फ्रंट कॅमेरा 4K आणि रिअर 1080 पिक्सल असा आहे. त्याच्यामध्ये फ्रंट कॅमेरा तुम्ही बघू शकता की लेन्स खूप वाईड आहे, म्हणजे रेझोल्युशनसाठी आहे. आणि त्याला खालच्या साईडला 4 बटन आहेत. म्हणजे टच स्क्रीन इनपुट नाही आहे त्याला, मॅन्युअल की कंट्रोल आहे. आणि हा रिअर कॅमेरा आहे, ह्याला कुठेही बटन्स वगैरे नाही आहेत, फक्त ऑन ऑफ करण्यासाठी बटन आहे. तर हे तुम्हाला दिसतं ऑन ऑफसाठी बटन आहे ते. आणि खूप छोटंसं युनिट आहे आणि त्याला चिटकवण्यासाठी खाली तुम्हाला जे रेड कलरचा टेप आहे समोर दिसतोय तो 3Mचा पॉवरफुल स्टिकी टेप आहे की जो असा इझिली निघत नाही, होल्ड करून ठेवतो. आणि ही वायर दिलेली आहे केबल त्यांनी फ्रंट कॅमेऱ्यासाठी आणि रिअर दोन्हीसाठी आहे. तर फ्रंट कॅमेऱ्याला केबल कमी लागते कारण फ्रंट कॅमेऱ्याचं कनेक्शन जे आपण देणार आहे दोन्ही कॅमेऱ्यांचं ते लाईटर सॉकेटमध्ये देणार आहे. तर ते लाईटर सॉकेट फ्रंट विंडोच्या फ्रंट ग्लासच्या खूप जवळ असल्यामुळे तिथं छोटी वायर लागेल. पण रिअर कॅमेऱ्याला खूप लेंदी वायर लागेल कारण बॅक साईडपासून फ्रंट लाईटर सॉकेटपर्यंत घेऊन यायची म्हणून. त्याच्यासोबत हे चिटकवण्यासाठी आपल्याला फ्रंट आणि रिअरसाठी स्टिकी पॅड दिलेले आहेत आणि लाईटर सॉकेटमध्ये ॲड करण्यासाठी ॲडॅप्टर. तर हेच आहे फक्त बॉक्समध्ये. आणि त्याच्यासोबत जर बघितलं तर आहे ते आपल्याला जे क्लॅडिंग ओपन करायला लागेल, ती वायर सगळी पूर्ण केबल कन्सील करण्यासाठी. तर ते क्लॅडिंग ओपन करण्यासाठी एक टूल दिलेलं आहे की ते आपण प्रेस करून आपण ते क्लॅडिंग ओपन करू म्हणून. तर एवढंच आहे बॉक्समध्ये. तर आता आपण कॅमेरा स्टार्ट करून बघूया आणि मग तो इन्स्टॉल करूया. तर हा रिअर कॅमेरा जसं मी तुम्हाला सांगितलेलं ऑन ऑफ बटन आहे. ऑन ऑफ बटन आपण जेव्हा कनेक्ट करू त्याला कंटिन्युअस कनेक्शन आहे, रिचार्जेबल असं काही इश्यू सीन नाही आहे इथे. तर त्याला कंटिन्युअस कनेक्शननी जेव्हा केबल कनेक्ट करेल तेव्हा तो ऑन होईल. आणि त्याच्यासोबत दोन्ही एकाच जागी कनेक्ट होणार आहेत. म्हणजे हा कॅमेरा रिअरचं कनेक्शन आपल्याला फ्रंट कॅमेराला द्यायचं आहे आणि फ्रंट कॅमेराचं कनेक्शन आपल्याला लाईटर सॉकेटला द्यायचं आहे. तर ह्या टाईपने आपल्याला ती पूर्ण सर्किट कनेक्ट करायचं आहे जेणेकरून फ्रंट आणि रिअर दोन्ही कनेक्ट होतील.
आणि मी गाईड व्हिडिओ बघितलेली, म्हणजे ॲमेझॉनवरती जेव्हा मी ॲड करत होतो बास्केटमध्ये. आणि हे रुरल साईडला किंवा जर तुम्ही रिमोट लोकेशनला असाल सिटीपासून, जरी कुरिअर तुमच्या इथे असेल पण तिथे इन्स्टॉलेशन सर्व्हिस नाही आहे क्युबोची. तर जर सिटीमध्ये असेल तर क्युबोची इन्स्टॉलेशन सर्व्हिस आहे ॲट ॲडिशनल चार्ज. आय गेस समथिंग 500च्या अराऊंड आहे इन्स्टॉलेशनसाठी. फक्त 500 रुपये घेतात ते, आणि ते येऊन तुमचं फिटिंग करून देतात पूर्ण. पण ते गाईड व्हिडिओ होती, मी गाईड व्हिडिओ बघितली. इझी आहे, त्यात काही असं कॉम्प्लिकेटेड टेक्निकल अशा गोष्ट नाही आहे. त्यामुळं मी ते नाही ॲड केलं आहे, कारण आपल्याला DIYमधूनच सगळ्या गोष्टी करायला आवडतं, की स्वतःहून शिकायचं. हे चुकलं तरी चालेल, पण शिकून काहीतरी नवीन ट्राय करायला भेटतं, काही नवीन माहिती पडतं. आणि आजकाल असे भरपूर DIYचे गाईड व्हिडिओज अवेलेबल आहेत, ट्युटोरियल व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती म्हणा किंवा सोशल मीडियावरती म्हणा. तर त्यामुळे अशाच गोष्टी बघून पण आपण शिकू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी असं कोणीतरी टेक्निकल एक्सपर्ट वगैरे पाहिजे असं नाही. जिथे खूपच टेक्निकल गोष्ट असेल, खूपच अवघड गोष्ट आहे, तिथे नक्की आपण बोलूया. पण ते सुद्धा शिकून घेण्यासारखं असतं. म्हणजे शिकता येणार नाही, खूप अवघड आहे असं कोणती गोष्ट नाही आहे. त्यामुळं मग म्हटलं स्वतःच करूयात. तर हा कॅमेरा युनिट आहे, आपण हे साईडला ठेवूया आता. आणि फ्रंट कॅमेरा पण आहे, तर फ्रंट कॅमेराचा पण चेक करूया. मेमरी कार्ड आपल्याला तिथे सपोर्टेड आहेत. सॅनडिस्क आहे, सॅमसंग आहे, WD आहे, आणि CP+ पण आहे. असे भरपूर आहेत ऑप्शन्स. तुम्ही क्युबोच्या साईटवरती जाऊन चेक करू शकता. तर तिथे जे सपोर्टेड मेमरी कार्ड दाखवले तेच फक्त बसतात, म्हणजे तेच फक्त चालतात. जे मोस्टली ऑडिओ व्हिडिओ इन्स्ट्रुमेंटसाठी यूज होतात, कॅमेरासाठी वगैरे, ते स्पेसिफिकली त्यासाठी. कारण त्या मेमरी कार्डचा ॲडव्हान्टेज असा असतो की त्यामधून डेटा ट्रान्सफर स्पीड खूप जास्त असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा कॅमेरा कनेक्ट कराल आणि कॅमेरामध्ये काही रेकॉर्डेड व्हिडिओज सेव्ह होत राहतात, तर ते रिअल टाईममध्ये सेव्ह होतात. रेकॉर्डिंग सेव्ह करण्याची जी स्पीड असते ते मेमरी कार्ड त्याला कम्पॅटेबल पाहिजे. आणि जर तुम्ही असे रँडम कुठले मेमरी कार्ड घेतले तर बऱ्याच वेळेला काय होतं की कॅमेऱ्यात टाकल्यानंतर ते करप्ट होतात आणि तेवढी रीड राईट स्पीड त्याला नसते, त्यामुळं ते युजफुल नाहीत होत. म्हणून त्यांनी जे कम्पॅटेबल सपोर्टेड SD कार्ड दिलेत तेच फक्त आपल्याला यूज करायचे. थोडे कॉस्टली आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत ते कार्ड्स. आणि स्टोरेजचं कसं स्कीम आहे की मी माझ्या फ्रेंडला एक फीडबॅक घेतला होता की कोणतं यूज करतो कॅमेरा. पण मला कॅमेरा घेताना खूप कन्फ्युजन होतं की मी 70 MIचा बघितला होता आणि त्याचे खूप जास्त व्हिडिओज सोशल मीडियाला पण बघितले होते की तो कॅमेरा व्हॉईस कमांडवरती ऑपरेट होतो. व्हॉईस कमांडवरती आपण त्याला फ्रंट आणि इंटेरियरचं रेकॉर्डिंग स्विच करू शकतो, सेल्फी वगैरे काढू शकतो, व्लॉग शूट करू शकतो. पण तो चायनामधून येत असल्यामुळे, मेड इन चायना असल्यामुळे, आणि इम्पोर्ट ड्युटी वगैरे ते ॲड होऊन यातलं खूप कॉस्टली आहे. म्हणजे नियर अबाउट 40-45 हजाराच्या आसपास जात होतो. त्यामुळे मग एवढी इन्व्हेस्टमेंटची गरज नव्हतीच. आणि मला फक्त असं होतं की ट्रस्टवर्दी पाहिजे, ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे आणि त्यात असं कोणतं असं ब्लर वगैरे नको. नंतर मला कळलं की सेन्सरवरती पण बरंच काही असतं. आणि आणि सेन्सरचा इश्यू कसा आहे की सेन्सरमध्ये जेव्हा रात्रीच्या वेळेला ड्रायव्हिंग करतो रेकॉर्डिंग होत असतं, तर गाड्यांच्या ज्या लाईट आहेत ते कॅमेऱ्याच्या लेन्सवरती चमकतात. आणि Star20 आणि Star20 2 सेन्सर आहेत. लेटेस्ट कॅमेराजमध्ये Star20 आहे, याच्यामध्ये Star20 सेन्सर आहे. पण ठीक आहे, म्हणजे काम चालू आहे, एवढा काही इश्यू येत नाही, त्यामुळे हाच ऑर्डर केला आहे. Star20 जे कॅमेरे आहेत ते खूप जास्त कॉस्टली होते, त्यापेक्षा हा एकदम बजेट फ्रेंडली आणि इफेक्टिव्ह आहे. पिलरची ट्रिम काढण्यासाठी टूल आहे, तर त्या टूलला वापरून आपल्याला ते ट्रिम काढायचे. आणि केबल आपण ऑलरेडी काढली आहे बाहेर. तर बॉक्समध्ये आपल्याला एक फ्रंट कॅमेराची वायर कनेक्शन, एक रिअर कॅमेराची वायर कनेक्शन ते मिळालेले. तर ह्या फ्रंट कॅमेराच्या वायरपासून आलेलं हे आपल्याला लाईटर सॉकेटमध्ये इथं कनेक्ट करायचे. आणि हे कनेक्शन झाल्यानंतर मागच्या कॅमेऱ्याला वायर कनेक्ट करून आलेली दुसरी वायरचं हे टोक आपल्याला फ्रंट कॅमेराला कनेक्ट करायचं आहे. असे 2 इनपुट आहेत फ्रंट कॅमेराला. तर ते जोडण्यासाठी आपल्याला ही वायर पूर्ण ट्रिमच्या आतमध्ये टाकायची. ते आपण करूया. पॉज कर. तर ह्या टूलचा वापरून आपल्याला हे आता ट्रिम काढायची आहे पूर्ण. तर हे फक्त ह्याच्या आतमध्ये पुश करायचं आणि ही अशी ट्रिम साईडला काढायची. ओके, तर ही ट्रिम निघालेली आहे पूर्ण. नंतर आपल्याला फक्त पुशला काढायची. कॅमेराची ही वायर आहे, तर आपल्याला फक्त इथं इनपुट द्यायला जेवढी आवश्यक आहे तेवढी आपण सोडणार आहे.
आणि बाकी ह्याच्यामध्ये आतमध्ये पुश करणार आहे. खूप बरोबर. हे काढा जरा, इथं दाखव. काढलं का? इथं दाखव, इथनं वर ना, मग खाली येत नाही. आवड वायर. पुढे जाऊन दे वायर. आता ही पूर्ण वायर आपल्याला मागं कॅमेरा पेन न्यायची आहे. तर पूर्ण आपल्याला ह्या टूलचा वापर करून ही वायर
ह्या क्लॅडिंगच्या आतमध्ये टाकायची आहे. हे डोअर क्लॅडिंग जे आहे त्याच्या आतमध्ये, जेणेकरून ती वायर बाहेर दिसणार नाही आणि बाहेर निघणार नाही. त्यासाठी आपण ह्याचा वापर करत करत ती वायर आतमध्ये पुश करणार आहे. जसं मी करून आपल्याला ही क्लॅडिंग पण पूर्ण पिलर ट्रिम काढायची आहे. तर त्यासाठी सेम टूलचा वापर करायचा आहे. तर ते क्लॅडिंग काढताना आपल्याला सगळ्या साईडनी ते मोकळं करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आणि पूर्ण काढायची गरज नाही आहे, कारण ही वायर आपल्याला फक्त इथून ह्याच्या आतमध्ये पुश करायची. तर ह्या क्लॅडिंगला थोडंसं ओपन करून ही वायर आपण इथून ढकलू शकतो. त्यासाठी क्लॅडिंग जसं ओपन होईल तसे ह्या टूलचा वापर करून ही वायर आतमध्ये पुश करा, जेणेकरून वायर इथपर्यंत ते पुन्हा एकदा इथला जे डोर ट्रिम आहे त्या डोर ट्रिममध्ये एक 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 करून हे पुश करायचं आतमध्ये. आणल्यानंतर ही वायर आपल्याला ह्या ट्रिममधून इथं मागेपर्यंत न्यायची आहे, जे आपल्या बूट स्पेसचा डिकी आहे तिथपर्यंत. तर सेम त्याला पण ह्या क्लॅडिंगच्या आतमध्ये आपण टाकणार आहे. तर ही डोर ट्रिमच्या आतमध्ये ह्याला ढकलायचं आहे. त्यासाठी सेम टूलचा वापर करून आपण हे पिलर ट्रिम थोडी बाहेर काढणार आहे. त्याच्या आतमध्ये ह्याला ढकलून वायर दिसणार नाही याची काळजी घ्यायची. बाकी डोर ट्रिम पूर्ण काढायची गरज नाही आहे. आपण ओपन केलेली आहे, आपल्याला ती ह्याच्या आतून घ्यायची आहे आणि इथपर्यंत काढायची. कॅमेरा इथं आपल्याला जोडलेला आहे, आणि पूर्ण जे एक्स्ट्रा वायर आहे ते आपल्याला हाईड करायचे. तर ह्यासाठी पुन्हा आपल्याला इथपर्यंत आणून आतमध्ये टाकायची ती वायर. आतमध्ये आपण वायर सगळी हाईड करू शकतो. जेवढी जी लेंथ आहे वायरची तेवढी सगळी इथपर्यंत टाकून द्यायची, जेणेकरून त्याला ते टेन्शन येणार नाही, त्या वायरला ओढली जाणार नाही. त्यामुळं पूर्ण त्याच्या हाईड करू. तर हा रिअर कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे आतमध्ये, आणि ह्याच्यापासून जी वायर आहे ती इथपर्यंत हाईड झालेली आहे. कॅमेरा वायर इथपर्यंत आलेले आहेत आपल्या ह्या एक्सटेंड नाही होते. तिथं आपण त्याला स्टिकी टेप लावून त्याला आपण हे करू शकतो, फिट करू शकतो, असं काही इश्यू नाही. त्याच्या आधी आपल्याला ही जी ट्रिम आपण काढली होती ती प्रॉपर फिट करायची, आणि जो डॅशबोर्ड काढला होता तो पण फिट करायचा. तर आपण हे फिट करून घेऊया डॅशबोर्ड. त्यासाठी सिम्पल आहे. तर हे जे लॉक आहेत ते लॉक जिथं फिट बसतील तिथनं हे करायचं आहे पूर्ण. पहिल्यांदा हे लॉक फिट झाले पाहिजेत. लॉक फिट झाल्यानंतर आपल्याला फक्त पुश करायचं आहे.
तर डोअर टीम बसवण्यासाठी सिंपल आहे. इथले लॉक ॲडजस्ट करायचे पहिल्यांदा. इथले लॉक ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला फक्त ती पुश करायची आहे खाली. बसल्यानंतर आपल्याला फक्त ही क्लॅडिंगच्या आतमध्ये पुश करायची आहे आणि तुला लॉक सेट होईपर्यंत फिट करायचं आहे. आपल्याला हे डोअरच्या आतमध्ये हे लॉकमध्ये सेट झाल्यानंतर क्लॅडिंग वरती काढायचं आहे. क्लॅडिंग त्याच्यात आतमध्ये नाही अडकलं पाहिजे. ओके, नंतर बघ पुश करायचं आहे. तर ही रिअर कॅमेराची वायर आहे. ही रिअर कॅमेराची वायर आपल्याला इथं ॲड करायची आहे च्यावरती. ही झाली ॲड इथे. आणि ही जी फ्रंट कॅमेऱ्याची आहे पॉवर इनपुट ते इथं ॲड करायचं आहे ह्याच्यात. हे झालं इथे ॲड. इथे SD कार्डचा स्लॉट आहे. आणि ते झाल्यानंतर ही आपण जी USB काढली हे दाखवतो. ही वाली जी USB आहे ती ही वाली जी USB आहे ती हे क्यूबकडून आपल्याला जे इनपुट लाईटर सॉकेट इनपुट आहे त्याच्यामध्ये फिट करायची आहे आणि लाईटर सॉकेटमध्ये इन्सर्ट करायचं. त्यानंतर इग्निशन द्यायचं आहे. डिस्प्ले दाखव. इग्निशन दिल्यानंतर इथे दिसत आहे क्यूबो. क्यूबो लोड होत आहे. कॅमेरा ओपन होईल आता. स्टार्ट होतोय. कॅमेरा स्टार्ट झालेला आहे. SD कार्ड नॉट इन्सर्टेड. SD कार्डचे हे दाखवत आहे. त्यानंतर त्याला इथे मेनू ऑप्शन्स आहेत. हे ॲडॉस आहे. सिस्टीम सेटिंग्स, फॉर्मॅट SD कार्ड, फॅक्टरी सेट, डिवाइस इन्फो, क्यूबो कॅमेरा. फ्रंट कॅमेरा आणि बॅकला स्विच करायला हे बटन आहे. कॅमेरा स्विच केल्यानंतर रिअर कॅमेरा आपल्याला असा दिसतोय. तर पूर्ण आपलं कॉन्फिगरेशन सेट झालेलं आहे. ह्याच्यात साऊंड पण आहे. स्लीप मोडला पण देऊ शकतो. साऊंड बटन आहे. आपल्याला त्यात मेमरी कार्ड इन्सर्ट नाही केलं त्यामुळे ते आत्ता नाही सेट होऊ शकत. पण सध्याला हे तर आपण फ्रंटलाच ठेवूयात.